बघा मित्रांनो, नवीन प्रॉब्लेम 0 to π/2 sin x into cos x dx. आता बघा मित्रांनो, मल्टिप्लाय बाय 2 डिवाइड बाय 2 जर केलं 2 sin x into cos x 1/2 1/2 जर तसं 2 sin x into cos x काय असतं sin 2x dx. हे 1/2 जसंची तसं ते घेतलं. हा, इंटिग्रेशन ऑफ sin 2x काय मायनस cos 2x by 2 0 to π/2. It minus 1/4 minus by 2 into 2 4 cos 2 into π/2 minus cos 2 into 0 minus 1/4 minus 1/4. if to get cancel cos pi ची व्हॅल्यू किती असती -1 cos pi ची व्हॅल्यू किती असती -1 2 into 0 0 cos 0 ची व्हॅल्यू किती असती 1 plus 1 हे मायनस येऊन मायनस 2 into -1 2 बेक बे बेदोनी 4 1/2 इज द आन्सर. हाच प्रॉब्लेम जर आपण दुसऱ्या पद्धती करून पाहिला 0 to π/2 sin x into cos x dx. Multiply by 2 divide by 2 2 sin x into cos x dx 0 to π/2 1/2 जसंची तसं 1/2 जसंची तसं काय 0 to π/2 ट्वाइस एस सी एस प्लस एस. याच्या अगोदर आपण हे प्रॉब्लेम घेतलेले एस प्लस एस एक्स प्लस एक्स प्लस साइन एक्स मायनस एक्स. म्हणजे तुमचं डोकं लागायला पाहिजे. आणि तुम्ही म्हणता सर मग चेक करणार काय करत कुठल्या याला मार्क द्यावं लागतं. अजून एक पद्धत आहे अलग. आता बघा 1/2 एक्स मायनस एक्स किती होतं साइन 0 0 1/2 जसं 0 to π/2 साइन 2x dx 1/2 जसंची तसं साइन 2x इंटिग्रेशन काय मायनस कॉस 2x बाय 2 मायनस कॉस 2x बाय 2 मायनस कॉस 2x बाय 2 dx सॉरी dx नाही मायनस कॉस 2x बाय 2. आता 2 into 2 किती होतं 4 1/4 मायनस बाहेर घेतलं अप्पर लिमिट कॉस 0 to π/2 cos 2 into π/2 minus cos 2 into 0 minus 1/4. Did you get cancel? Cos pi ची व्हॅल्यू -1 cos 0 ची 0 1 minus -1 minus 2 into 2/4 1/2 is the answer. याला अजून एका पद्धतीने करू शकता 0 to π/2 sin x into cos x. अजून दोन पद्धती अजून एक लेट 0 to π/2 हे बघा रे 0 to π/2 0 to π/2 sin x into cos x dx. लक्ष द्या अजून दोन पद्धतीने करू शकता याला. त्यातली अजून एक पद्धत याची पॉवर काही नाही म्हणजे किती असते 1. जर एखादा फंक्शन बाजूला असेल आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह एखादं फंक्शन असेल त्याची काही ना काही पॉवर असेल आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह बाजूला असेल तर त्याला एफ ऑफ एक्स रेस टू पॉवर n+1 अपॉन n+1 प्लस सी तर इथं लिहित नाही पण इथं प्लस सी लिहिता येत आलं ते बिना लिमिटचे. तर मग हे बाय साइन एक्स स्क्वेअर एक्स बाय 2 0 to π/2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2 0 to π/2 डेरिव्हेटिव्ह बाजूला आहे ना तर मग साइन स्क्वेअर एक्स बाय 2 0 to π/2 मग 1/2 बाहेर 1/2 बाहेर साइन स्क्वेअर π/2 मायनस साइन स्क्वेअर 0 1/2 साइन स्क्वेअर π/2 साइन 90 ची व्हॅल्यू असते 1 साइन 90 ची व्हॅल्यू किती असते 1 तर 1 चा स्क्वेअर 1 साइन 0 ची व्हॅल्यू 0 1/2 इज द आन्सर. सगळ्यांनी तेच उत्तर. अजून एक पद्धत अलग मुद्दाम दाखवेल तुम्हाला मी
की मॉडेल आन्सर मध्ये काही असो तुम्हाला कुठलंही उत्तर लिहिलं तरी चालतं. 0 to π/2 sin x into cos x dx. हे पहा, जर आजूबाजूला डेरिव्हेटिव्ह असला सबस्टिट्यूशन करतायत. पुट sin x इज इक्वल टू पुट t इज इक्वल टू sin x. sin x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? cos x. तर dt बाय dx cos x dx इज इक्वल टू काय? dt. याची जागा कोण घेईल? dt. 0 to π/2 आणि याची सॉरी लिमिट चेंज करावं लागतं. याची कोण घेईल? टी आणि याची dt आणि लिमिट चेंज करावं लागते कारण हे लिमिट असते एक्स साठी. हे लिमिट कुणासाठी असते? एक्स साठी. सर आपल्याला कळावं लागते टी साठी. बघा, जर एक्स ची व्हॅल्यू 0 टाकली तर साइन इथं 0 टाका तुम्ही एक्सच्या ठिकाणी. तर साइन 0 किती असतं? 0. साइन 0 किती असतं? 0. नंतर एक्स ची व्हॅल्यू जर 1 टाकली, सॉरी π/2 टाकली तर साइन 90 किती असतं? 1. साइन 90 किती असतं? 1. तर 0 to 1 लिमिट. टीचं इंटिग्रेशन काय? t²/2 0 to 1. अप्पर लिमिट 1² - 0²/2. 1/2 इज द आन्सर. 1/2 इज द आन्सर. चारीने उत्तर काय आलं? अलग कुठल्याही पद्धतीने करा, बोर्डाला मार्क देते. समजलं? लक्षात. हे सांगायचा उद्देश होता. आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम. zeros to infinitive. Last problem. Zeros to infinitive e raised to x dx plus integration of 3/4 dx upon x cube. लास्ट प्रॉब्लेम. आता बघा मित्रांनो, झिरोज टू इन्फिनिटिव्ह ई रेस टू एक्स इंटिग्रेशन काय? हे पहा, दोघांचं बरोबर ऑपरेट करू. 3/4. हे पहा, याला एक्स क्यूब ची पॉवर 1/2 लिहित आहेत. रूट म्हणजे असतं 1/2. मग झिरोज टू इन्फिनिटिव्ह ई रेस टू एक्स डीएक्स प्लस 3/4 याला वरी घेतलं 3/2 ला वरी घेतलं -3/2 dx. आता ई रेस टू एक्स इंटिग्रेशन काय? ई रेस टू एक्स झिरोज टू इन्फिनिटिव्ह प्लस एक्स रेस टू पॉवर -3/2 -3/2 प्लस 1 -3/2 प्लस 1 3/4. लक्षात. बेसिक पक्क पाहिजे. ई रेस टू इन्फिनिटिव्ह मायनस ई रेस टू 0 प्लस याला पहिले सिम्प्लिफाय करू. -3/2 प्लस 1 किती होतं? -1/2 अपॉन -1/2. लक्षात. ई रेस टू इन्फिनिटिव्ह ची व्हॅल्यू किती आहे? 0. ई रेस टू इन्फिनिटिव्ह ची व्हॅल्यू किती असती? 0. आणि ई रेस टू 0 ची किती असती? 1. याला उलट पाठवलं -2/1 होईल. -2/1. नंतर अप्पर लिमिट 4 -1/2 आणि 3 -1/2 लिमिट ठेवले. हे खाली 1 काही कामच नाही. -1 याला मल्टिप्लाय ना करू -2. मग नंतर हे पहा, याला खाली घेता येतं ना. 1/4 लिहिता येतं. 1/3 लिहिता येतं. अलग हे -1 -2 4चा रूट किती असतो? 2. 1/2 आणि 3चा रूट किती आहे? √3. बस एवढं लिहिलं तरी चालतं. किंवा अजून करायचं तर -1 -2 √3 × 1 √3 क्रॉस मल्टिप्लिकेशन -2/2 √3. मग काय होईल? इथं बेरीज वजाबाकी आहे फक्त, बाकी काही नाही. हे 2 गेट कॅन्सल. हे 2 गेट कॅन्सल. -1 -√3/2 -√3 इज द आन्सर. लक्षात.